नमस्कार सर्वांना। आज या स्पेशल दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या टीमकडून, त्यासोबत आमच्या पीजीपी कम्युनिटीकडून। आज अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट दिवस, या पवित्र दिवशी मी तुम्हाला एक जबरदस्त महत्त्वाचा संदेश माझ्याकडून त्यासोबत पूर्ण माझ्या टीमकडून देऊ इच्छितो आणि मला पूर्ण आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ प्रॉपर पद्धतीने शेवटपर्यंत बघणार आहात। बघा, आज 78 वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून, जे आपल्या फ्रीडम फायटर लोकांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे। आज आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र आपल्या जीवनामध्ये आहेत। आपण पाहिजे तसं जीवन जगू शकतो, पाहिजे तिथे जाऊ शकतो, आपल्या फॅमिलीला पाहिजे तिथे नेऊ शकतो। आज कोणत्याही बंधनात आपण अडकलेलो नाही आहोत। परंतु माझा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासाठी आहे, किंवा मला हा प्रश्न विचारताना तुम्हाला एक खंत सुद्धा वाटते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्य मिळवलंय का? तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळवलंय का? तुमच्या फॅमिलीला तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे का? आणि माझा मेसेज तुमच्यासाठी हा आहे की ज्याप्रमाणे आपल्या फ्रीडम फायटर लोकांनी 78 वर्ष झालेत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय, त्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मेहनत केली, खूप कष्ट केलेत आणि प्रत्येकाने आपल्या जीवनातला एक एक कामाला हातामध्ये घेऊन पूर्ण केलं। त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या फॅमिलीला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो। यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या स्वतःच्या फॅमिलीची आणि आपली स्वतःची जबाबदारी घ्यावी लागेल आणि आपल्या प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या फॅमिलीची जबाबदारी घेऊन आपल्या फॅमिलीला आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यावं लागेल, आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवावं लागेल। लक्षात घ्या, आर्थिक नियोजन हे काळाची गरज आहे। जेवढे आर्थिक तुम्ही मजबूत असाल तेवढे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनातली प्रॉपर पद्धतीने करू शकाल आणि पीसफुल मजबूत जीवन जगू शकाल। भेटूयात नेक्स्ट मेसेज मध्ये। माझ्याकडून आज हॅपी इंडिपेंडन्स डे। माझ्याकडून आज तुम्हा सगळ्या यंग जनरेशनला, म्हणजे आपल्या आजच्या तरुण पिढींसाठी एक मेसेज आहे की आपलं ट्रेडिशनल एज्युकेशन सोडून आपल्या सगळ्यांसाठी फायनान्शियल एज्युकेशन हे किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला तुमच्या यंग एजमध्येच कळून येईल। अँड ॲक्च्युली जेव्हा तुम्ही एक एज पास करून जाताल तेव्हा नंतरनं तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे लॅक केलं आहे तुमच्या लाईफमध्ये। त्यात ट्रेडिशनल एज्युकेशन घेताच तुम्ही कुठेतरी फायनान्शियल नॉलेज म्हणजे आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे तुमच्याकडून कुठेतरी मिसिंग झाले। तर त्यासाठी फक्त एक गोष्ट की तुम्ही ट्रेडिशनल एज्युकेशन करता सोबतच तुम्ही तुमचं फायनान्शियल नॉलेजसुद्धा गेन करावं। नमस्कार, माझ्याकडून सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळवायचे असेल तर आपल्याला पैसे जास्तीत जास्त कमवावे लागतील, ते साठवून चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतील, तरच आपण फायनान्शियल फ्री हे लवकर होऊ शकतो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सातत्य गरजेचे आहे। स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जसे आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालेले आहे तसेच स्वातंत्र्य आपल्याला आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये सुद्धा मिळायला पाहिजे, जेणेकरून आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ। त्यासाठी आपल्याला शिकणे फार आवश्यक आहे, आपल्याला इंडिपेंडेंट होणे फार आवश्यक आहे। त्यामुळे माझा हा सगळ्यांना एक सल्ला असेल की फायनान्शियल इंडिपेंडन्समध्ये स्वतः शिकून तुम्ही ग्रो करायला पाहिजे। थँक्यू सो मच। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य मिळवणे हा जसा जन्मसिद्ध हक्क आहे त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करणे हा देखील आपला जन्मसिद्ध हक्क आहे। हैप्पी इंडिपेंडेंस टू ऑल। सो आज का ये दिवस हमें यहाँ पे एक छोटी सी लर्निंग के लिए, हम ब्रिटिशर से तो फ्री हो चुके हैं, इंडिपेंडेंट हो चुके हैं, बट कहीं ना कहीं फाइनेंशियली अभी भी हम एक फंसे हुए हैं। एक वही ट्रेडिशनल इन्वेस्टमेंट की तरह कि पैसों के लिए जो है काम करना, पैसों को क्यों ना हम यहाँ पे पैसों को काम पे लगा के हम फाइनेंशियली फ्री हो सकते हैं। एंड इसके लिए सबसे ज़रूरी है फाइनेंशियल एजुकेशन, जो कि हमें लेना पड़ेगा। थैंक यू। हैप्पी इंडिपेंडेंस टू ऑल। अभी हम स्वतंत्र हैं, लेकिन हमारी फैमिली स्वतंत्र है, हम स्वतंत्र हैं क्या? तो उसे कैसे करेंगे? तो देखा जाए तो हम किसी तरह से अपना इन्वेस्टमेंट कर लेते, किसी तरह से हम प्लानिंग कर लेते, पर ये जो है ना हम किस तरह से करेंगे? प्रॉपर प्लान होना चाहिए, एक गोल क्रिएट होना चाहिए, इन्वेस्टमेंट अच्छी तरह से होना चाहिए। तो इन्वेस्टमेंट कैसा होगा? उसके लिए हमें लर्निंग की ज़रूरत है, नॉलेज की ज़रूरत है। तो हमारा जो प्लेटफॉर्म है इन्वेस्टमेंट कैसे करते हैं, जो लर्निंग प्रीतम सर जो हमें नॉलेज देते हैं कैसे किस तरह से इन्वेस्टमेंट करना है, तो हमारा भी प्लेटफॉर्म आप यूज़ कर सकते हैं और फाइनेंशियली फ्री हो सकते हैं। स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्य मिळवणं हे आपल्यासाठी इझी नव्हतं, तितकं सोपं नव्हतं, हे सर्वांनाच माहिती आहे। आज आपले हे जे काही फायनान्शियल फ्रीडम आहेत, आपले हे जे काही फ्रीडम फायटर आहेत, या फ्रीडम फायटरनी प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग केली
आणि ही प्लॅनिंग आज जर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे, ती प्लॅनिंग आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचे आहे. कारण हे जे बॅटल होतं हे आज बॅटल आपल्या राष्ट्राचं होतं, आपल्या देशाचं होतं. आणि आर्थिक स्वातंत्र्याचं बॅटल हे आपलं आहे, आपल्या फॅमिलीचं आहे. आणि त्याच्यासोबत लढण्याची आणि त्याच्यासोबत झगडण्याची आणि ते पूर्ण सक्सेसफुल करण्याची फक्त जबाबदारी कोणाची आहे, ती फक्त आपली आहे. मग त्यासाठी करावं काय लागणार आहे, तर जसं फ्रीडम फायटरनी डायरेक्टली जाऊन स्वतंत्र मिळवलं नाही, तर त्याचा पहिला एक गोल सेट केला. त्या गोल सेटिंग नंतर त्याच्यावरती प्लॅनिंग केली. प्लॅनिंग केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन केलं, ॲक्शन केलं आणि आज आपण हा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्याला जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर आपल्याला सुद्धा आपले गोल सेट करावे लागतील. गोल सेट करून चालणार नाही तर त्याची प्रॉपर प्लॅनिंग करावी लागेल. आणि प्लॅनिंग करून चालणार नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून त्याला ॲक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य पॉसिबल आहे. आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं इतकं इझी आहे जितकं आपण समजतो की हे अवघड आहे तितकं अवघड नाही आहे. ते खूप सोपं आहे. फक्त या प्रोसेस आपल्याला फॉलो करणं गरजेचे आहे. आणि ही प्रोसेस जर आपण फॉलो केली तर नक्कीच आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो आणि आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये नक्कीच आपल्या खारीचा वाटा देऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो आय होप तुम्ही हे सर्व मेसेजेस ऐकले असतील आणि प्रत्येक मेसेजमध्ये तुम्हाला एक काहीतरी खूप जबरदस्त लर्निंग मिळाली असेल, जे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी वापरू शकता आणि इम्प्लिमेंट करून ॲक्शन घेऊन तुमच्या जीवनात आर्थिक स्वतंत्र तुम्ही सुद्धा मिळवू शकता. बघा, लक्षात घ्या, आज आपल्या जीवनात आर्थिक स्वतंत्र आपल्याला मिळवायचं आहे तर स्वतः आपल्याला स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि मी तुम्हाला आग्रह करतो की चला या आर्थिक स्वतंत्र आपल्या देशाला आपल्याला मिळवून द्यायचं आहे तर सर्वजण एकत्र येऊयात, एकत्र मिळूयात आणि आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीची जबाबदारी घेऊयात. बघा, आपल्या राष्ट्राला, आपल्या देशाला आर्थिक स्वतंत्र सक्षम बनण्यासाठी इझी होईल आणि आपल्याला आपल्या राष्ट्राला आर्थिक स्वतंत्र मजबूत बनण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मदत होईल. चला उठा, सगळ्यांनी आपल्या प्रत्येकाने आपल्या फॅमिलीची जबाबदारी घ्या. हेच मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या फॅमिली मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्थिक नियोजन हीच काळाची गरज. तुमच्या आर्थिक नियोजनाच्या जर्नीची सुरुवात करा. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.